झंडे लेके आ रहा मैं वहाँ से। वाइट वाले आई लोकसभा निवडणुकीसाठी आज 10 जनशक्ती पक्षाकडून खूप यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आहे आणि त्यासाठी संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। तयारी झालेली आहे, किती वाजता नामांकन अर्ज दाखल होणार आहे? तयारी पूर्ण झाली आहे। कार्यकर्त्यात प्रचंड उत्साह आहे, मतदारात प्रचंड उत्साह आहे। आज जर आपण पाहिलं तर इथं 70 ते 80 हजार लोक या रॅलीत समाविष्ट होणार आहे। लोकांनी ही निवडणूक नाही तर एक जनआंदोलन म्हणून स्वीकारली आहे। आपण जर पाहिलं तर काही वर्षापूर्वी लोकसभा बच्चूभाऊंनी जेव्हा निवडली होती तेव्हा लोकांनी ही जनआंदोलन म्हणूनच स्वीकारलं होतं। थोड्या मतानं तिथं पराभव पत्करावा लागला आहे आणि त्या पराभवाचा बदला लोकांनी घ्यायचं ठरवलं आहे। आज जो उमेदवार बीजेपीच्या वतीनं देण्यात आलेला आहे त्या बीजेपीच्या कार्यकर्त्याचं समर्थन नाही, म्हणून छुप्या पद्धतीनं जी बीजेपीचे कार्यकर्तेसुद्धा दिनेश भाऊचं काम करतील। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, इतर रिपाई, इतर सर्व संघटनाचे राजकीय पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा दिनेश भाऊंना समर्थन देणार आहे। आजच्या रॅलीत तुम्हाला दिसणारच आहे आणि प्रचंड मोठा जनसमुदाय इथं आज येणार आहे। ही रॅली राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक ते इरविन चौकापर्यंत होणार आहे आणि नंतर काही ठराविक लोक जाऊन दिनेश भाऊंचा आज आम्ही नामांकन अर्ज दाखल करणार आहे। मला निश्चितपणानं खात्री आहे ज्या पद्धतीनं लोकांनी ही निवडणूक मनावर घेतली आहे, दिनेश भाऊ प्रचंड बहुमताने निवडून येतील।